तामिळनाडूच्या थुत्तुकुडीत पोंगल सणाचा उत्साह पारंपरिक पद्धतीने खास रांगोळ्या काढत नागरिकांकडून नववर्षाचं स्वागत। अयोध्येत शरयू घाटावर तर वाराणसी आणि हरिद्वारमध्ये गंगा तीरी भाविकांची स्नानासाठी गर्दी। मकर संक्रांती निमित्तानं स्नानाला विशेष महत्त्व। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उरले अवघे 8 दिवस। राम मंदिर निर्माणाचे आणखी काही फोटो राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून शेअर। तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपतराय घेणार पत्रकार परिषद। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देणार माहिती। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली। शहरातल्या घराघरांच्या भिंतींवर सुंदर चित्र। उरीची विद्यार्थिनी पहाडी भाषेत गातीये रामभजन। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं बातुल झेहराचा पुढाकार। राजस्थान मध्य प्रदेशात 22 जानेवारीला ड्राय डे घोषित। मांसाहाराची दुकानंही बंद राहणार। नेपाळमध्येही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी। ढोलताशाच्या गजरात अयोध्येतील कलश जनकपुरीतल्या नागरिकांकडून स्वीकार। अवघा देश राममय, हमारे राजा श्रीराम का भव्य मंदिर है तैयार, अब सिर्फ 8 दिन का है इंतजार। दानिश कनेर यांचं ट्वीट। 76व्या आर्मी डे निमित्तानं पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा। सेनेच्या अतुलनीय पराक्रमाला सलाम, शेअर केला व्हिडिओ। राहुल गांधींच्या न्याय यात्रेचा दुसरा दिवस। इम्फाळच्या सेकमाई इथून सुरुवात। आजचा मुक्काम नागालँडमध्ये। उत्तर प्रदेशातील अनेक शहरात दाट धुक्याची चादर। कानपूर मोरादाबादमध्ये कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी लोकांना शेकोटीचा आधार। उत्तर भारतात थंडीची लाट। शाळांच्या सुट्ट्या वाढवल्या। लखनौमध्ये उद्यापर्यंत शाळांना सुट्टी। दाट धुक्यामुळे दिल्लीत येणाऱ्या 18 रेल्वे उशिरानं तर विमान उड्डाणांवरही परिणाम। प्रवासी खोळंबले। पंजाबमध्ये शीतलहरी। 5वी पर्यंतच्या शाळांना 20 जानेवारीपर्यंत सुट्टी, तर दिल्लीत सुट्टी संपली मात्र शाळांच्या वेळेत बदल। मुंबईत या जानेवारीत तापमान 32 ते 33 अंशांवर राहणार। 10 वर्षातील सर्वाधिक उष्ण महिना। या हिवाळ्यात मुंबईकरांना घामाच्या धारा। तामिळनाडूच्या मदुराईत पार पडतीये जल्लीकट्टू स्पर्धा। स्पर्धेची ड्रोन दृश्य समोर। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 16 जानेवारीपासून सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता। नार्वेकरांच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणी। पीएम आवास योजनेअंतर्गत 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता देणार। लाभार्थ्यांशी संवादही साधणार। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या इराण दौऱ्यावर अमेरिकेसह जगभराचं लक्ष। मिडल ईस्ट भागातील तणाव कमी करण्यात जयशंकर यांना यश येण्याची शक्यता। तैवानला घाबरवण्यासाठी चीनचा युद्धाभ्यास। तैवानमध्ये चीन विरोधी लायचिंग यांच्या विजयानं चीनचा तिळपापड। मालदीवमधील भारतीय सैन्य 15 मार्चच्या आधी मागे घ्या। मालदीवच्या राष्ट्रपतींची भारताकडे आग्रही मागणी। परराष्ट्र मंत्रालय लवकरच योग्य पर्याय शोधणार। डेन्मार्कमध्ये फ्रेडरिक दशम यांचं शासन। राजधानी कोपनहेगनमध्ये नागरिकांची जोरदार आतषबाजी। क्रिकेटर तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदरनं केली महाकालची आरती। जितेश शर्मा आणि रवी बिश्नोईही झाले सहभागी। पुण्यात पाषाण परिसरात गुटख्यासह 47 लाखांचा मुद्देमाल जप्त। तेलंगणातून विक्रीसाठी आलेला गुटख्याचा ट्रक एफडीएनं घेतला ताब्यात।